ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने याआधी 2 याद्या ज्या आहेत त्या आम्ही जाहीर केलेल्या आहेत। आज आम्ही आमची तिसरी यादी जी आहे ती आम्ही आज प्रदर्शित करत आहोत। आणि ही लोकसभा जी आहे ही लोकसभा अतिशय ताकदीनं आमच्या पक्षाचे ओबीसी बहुजन पार्टीचे नेते मंडळी कार्यकर्ते अतिशय ताकदीनं लढवणार आहोत। आजच्या पेसमध्ये आम्ही बीड लोकसभा जी आहे ही बीड लोकसभा मराठवाड्यातील अतिशय महत्त्वाची ही लोकसभा जी आहे आणि त्या ठिकाणी ओबीसी आणि मराठा जो आहे असा प्रचंड मोठा वाद त्या ठिकाणी पेटला होता। आणि त्या ठिकाणी ज्या उमेदवारी आता त्या डिक्लेअर झालेल्या आहेत त्या ठिकाणी पंकजा मुंडेंची उमेदवारी जाहीर झालेली आहे, सोनवणेंची उमेदवारी जाहीर झालेली आहे महाविकास आघाडीकडून, आणि महायुतीकडून पंकजाची उमेदवारी जाहीर झालेली आहे। पंकजाच्या उमेदवारीला आपण पाहिलं की गावागावामध्ये फार मोठा विरोध जो आहे होताना दिसत आहे। मराठा समाजाचे कार्यकर्तेसुद्धा त्यांना फिरण्यासाठी सुद्धा त्यांना मज्जाव घालत आहेत, गावातून हे करत आहेत। आणि त्यामुळं हा जो मतदारसंघ आहे लोकसभा मतदारसंघ जो आहे तो आम्ही त्या ठिकाणी ताकदीनं लढण्यासाठी आम्ही आमचे नेते प्राध्यापक TP मुंडे सर ह्यांना आम्ही विनंती केली होती की आपण आता त्या ठिकाणी उतरायला पाहिजे, कारण TP मुंडे जर उतरले तर मग मात्र त्यांना अडवण्याची तिथं ही जी आहे ताकद जी आहे ती कुणाची नाही आहे। म्हणून आम्ही TP मुंडे सरांना सांगत होतो की तुम्ही ती निवडणूक लढवा, पण मुंडे सर आम्हाला बाकीच्या महाराष्ट्रामध्ये प्रचारामध्ये आवश्यक असल्यामुळे मुंडे सरांनी त्या ठिकाणी यशवंत अण्णा गायके या एक तरुण तडफदार असा धनगर समाजाचा एक कार्यकर्ता, चळवळीतला कार्यकर्ता जो आहे त्याची उमेदवारी TP मुंडे सरांनी काल आमच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काल फायनल केलेली आहे। आणि त्यामुळं मुंडे सरांच्या पाठिंब्यानं त्या ठिकाणी ही जी निवडणूक जी आहे बीडची लोकसभा जी आहे ती ताकदीनं जी आहे त्या ठिकाणी लढवण्यात येणार आहे। Come my love, please don't say no baby, come my love। V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। आणि मला वाटत नाही की ह्या उमेदवाराला अडवण्याचा प्रकार जो आहे तो होईल असं आम्हाला वाटत नाही। लोकशाहीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवडणूक लढली जावी ही आमची भूमिका आहे, पण जर जिसकी लाठी उसकी भैंस असं जर होणार असेल तर त्या ठिकाणी ते योग्य नाही। आणि त्या ठिकाणी लोकशाहीचा गळाघोट करण्याचा कार्यक्रम जो यापूर्वी झालेला आहे या निवडणुकीत ही निवडणूक तरी पारदर्शी झाली पाहिजे अशी मी प्रशासनाला या ठिकाणी मी विनंती करत आहे। या ठिकाणी दुसरी उमेदवारी जी आहे ते जालना डॉक्टर तानाजी भोजने हे MD डॉक्टर आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत आणि त्यांचे हॉस्पिटल्स आहेत। हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी मोठा जनसंपर्क त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी कुटुंबामध्ये सुद्धा 5 ते 6 MBBS डॉक्टर त्यांच्या घरातच आहेत। त्यामुळे आणि गरिबांसाठी मोफत औषधोपचाराचा अनेक वर्ष त्यांचा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे, त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क त्या ठिकाणी आहे। त्यामुळे जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध आमचा ओबीसी बहुजन पक्षातर्फे या तरुण अशा डॉक्टरची आम्ही उमेदवारी जी आहे ती आम्ही जाहीर करत आहोत। अहमदनगर म्हणजे ते आता अहिल्यानगर त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे, त्या अहमदनगरची जे नगर दक्षिण त्याला म्हणतात ती जी लोकसभा जी आहे त्या ठिकाणी दिलीप खेडकर हे माजी सनदी आयुक्त होते आणि त्यांना प्रशासनाचा फार मोठा अनुभव आहे आणि अशा एका अतिशय दांडगा अनुभव असलेल्या एका सनदी अधिकाऱ्याला जे आहे ते आम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून आम्ही हे केलेलं आहे। आणि त्या ठिकाणी नगर दक्षिणची जी निवडणूक आहे त्या ठिकाणी जवळपास 2 लाख लोकांचा ओबीसी बाहेरगाव मेळावा जो आहे त्या ठिकाणी झाला आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जसं बीडमध्ये वातावरण आहे, जसं जालन्यामध्ये वातावरण आहे, तसंच वातावरण ओबीसीचं वातावरण जे आहे ते नगरमध्ये झालेलं आहे। त्यामुळं 2-2 प्रस्थापित, एकीकडे लंके, दुसरीकडं सुजय विखे पाटील आणि तिसरीकडे आमचा उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने एकदम अतिशय स्ट्रॉंग असा उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि त्यामुळं ओबीसी बहुजन, ओबीसी भटकेमुक्त आणि मागासवर्गीय जे आहे
यांची मतं जर पोलराईज त्या ठिकाणी झाली तर मग आमच्या उमेदवाराचा विजय जो आहे तो निश्चित त्या ठिकाणी मानला जातो आहे. या ठिकाणी चौथी उमेदवारी जी आहे ती सातारा लोकसभा विधानसभा. सातारा विधानसभा लोकसभा मतदारसंघात अजून प्रस्तावित पक्षाचे उमेदवारी जाहीर होण्यात झालेले आहेत. त्यामुळे आज आम्ही जे आहे आमचा उमेदवार जो आहे त्या ठिकाणी सुरेश कोरडे यांची उमेदवारी जी आहे ती आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलं. त्यांचा बँकिंग क्षेत्रामध्ये फार मोठा अनुभव आहे. जवळपास 12-13 शाखा त्या ठिकाणी आहेत. अनेक वर्षापासून त्या जिल्ह्यामध्ये बँकिंगच्या व्यवसायातून ते समाजकार्य करत आहेत. त्याचप्रमाणे ते मोठे उद्योग व्यावसायिकसुद्धा त्या ठिकाणी त्यांचं आहे. आणि अशा प्रकारे एक माळी समाजामध्ये एक मोठं नेतृत्व जे आहे ते त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये ते आहे. आणि त्यामुळं माळी, धनगर, वंजारी, बाकी तेली, माळी, साळी, कोष्टी, कुंभार हे ओबीसी जर त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतील आणि त्यांची जी निवडणूक जी आहे ती सुद्धा निवडणूक जी आहे त्या ठिकाणी अतिशय मोठ्या फरकाने जे आहे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. या ठिकाणी सांगली लोकसभा जी आहे, सांगली लोकसभा हे मी स्वतः त्या ठिकाणी मी लढण्याचा यापूर्वीच मी घोषित केलेलं आहे. पक्षाने मला तिकीट दिलेलं आहे. वंचितनेही सुद्धा मला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा आंबेडकरांचा अकोल्यामध्ये त्यांना पाठिंबा यापूर्वीच आम्ही त्यांना जाहीर केलेला आहे. सांगली लोकसभा जी आहे त्या ठिकाणी आता शिवसेनेचे एक पहिलवान उमेदवार उभा आहेत आणि भाजपकडून जे यापूर्वी जे भाजपचे उमेदवार होते ते त्या ठिकाणी उभे आहेत. पण सांगलीमध्ये सांगायचं झालं तर सांगलीमध्ये आज कुठलीही भाजपची लाट नाही, मोदीची गॅरंटी नाही आहे, त्या ठिकाणी राम मंदिरचा विषय नाही आहे आणि त्यामुळं मोदीची लाटसुद्धा नाही आहे. त्या ठिकाणी फक्त एकच सुप्त लाट आहे सांगली जिल्ह्यामध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा, ते म्हणजे ओबीसी आणि भटकेमुक्त जे आहे त्या विरुद्ध प्रस्थापित मराठा जे आहे ती एकच लाट जी आहे त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी सांगलीमध्ये जर बोलायचं तर गेल्या 10-15 वर्षामध्ये विकासाच्या नावानं बोंबाबोंब झालेली आहे. शहर बकाल झालेलं आहे. त्या ठिकाणी दुष्काळी भागाचा प्रश्न तसेच आहेत. तरुणांच्याकडे रोजगार नाही आहेत. जे काय ते तिथले प्रस्थापित जे आहेत ते सगळे आपापल्या संस्था कशा टिकतील आणि त्याच्यामध्ये ही निवडणूक झाली की ती निवडणूक झाली की कारखान्याची निवडणूक, मग पंचायत समिती, मग जिल्हा परिषद, मग बँका, ह्याच्यात इतके ग्रुप पडून गेले आहेत. त्यामुळं त्या सांगली जिल्ह्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी कुठल्याही नेत्याला आत्तापर्यंत वेळ मिळालेला नाही. त्या ठिकाणी जवळपास सांगली जिल्ह्याला 4 वेळा मुख्यमंत्री पण मिळालेला आहे. जवळजवळ 10 वर्ष त्या ठिकाणी महाराष्ट्राचा खजान्याची चावी सांगलीमध्ये त्या ठिकाणी होते. म्हणजे अर्थमंत्री जे आहेत ते आमचे होते, उद्योगमंत्री, सहकार मंत्री, अशा अनेक मंत्र्यांची मांदियाळी त्या ठिकाणी सांगलीमध्ये होती. पण त्याचा उपयोग जो आहे तो जिल्ह्याच्या विकासासाठी मात्र या नेत्यांना करता आला नाही. आणि म्हणून सांगलीची जी निवडणूक जी आहे ती फार चुरशीची तिरंगी फाईट आता तर होणार आहे. जर काँग्रेसच्या उमेदवाराला आजसुद्धा त्यांचं तिकिटासाठी त्यांचं ते हे चालू अंतर्गत वाद सुरू आहे मोठा. आणि जर काँग्रेसचा उमेदवार जो आहे त्याला तिकीट नाही मिळालं तर ते अपक्ष लढण्याची सुद्धा आम्ही ऐकू. त्यांचं औरंगी जर ती झाली तर मग आमचा विजय आणखीन सोपा होणार आहे. तिरंगीमध्येच आम्ही विजयी होणार आहोत. कारण मागच्या वेळी ही लढत झाली होती त्यावेळी 3 लाख मतं वंचित बहुजन आघाडीचे पडळकरनाथ, त्यावेळी मी स्वतः त्यावेळी प्रचारात होतो, 3 लाख मतं त्यावेळी पडली होती. आता फक्त आणखी 1-1.5 लाख मतं जरी आम्ही वाढली तरीसुद्धा आमचा विजय हा निश्चित आहे. त्यामुळे सांगलीची जागा जी आहे ताकदीने आम्ही लढवणार आहोत. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही हे लढवणार आहोत. काही ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार जे आहेत ते पाठीमागे घेऊन आम्ही काही उमेदवारांना पाठिंबा पण दिलेला आहे. या ठिकाणी महत्त्वाची अशी जागा म्हणजे परभणी लोकसभा जी आहे त्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ शेळके यांची उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी जाहीर केली होती. सांगली हरिभाऊ शेळकेंची उमेदवारी जाहीर झाल्या या ठिकाणी अशी चक्र फिरली की महादेव जानकरांना त्या ठिकाणी माढ्यामधून काढून घेण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांना महायुतीच्या मार्फत त्यांना परभणीमध्ये त्यांना निवडणूक लढवण्याची त्यांना सूचना देण्यात आल्या. 2 दिवसापूर्वी पवारांच्या काममध्ये असलेले जानकर लगेच फडणवीसांच्या मिठीत दिसले. त्यानंतर अजित पवारांच्या ह्याच्यात दिसले, ते त्या कळपामध्ये दिसले. आणि त्या ठिकाणी मग त्या उमेदवारी आल्यानंतर जानकरांचा मला फोन आला की आपला बहुजन आणि ओबीसीच्या वतीनं मी ही निवडणूक लढवतो आणि आपण कृपया त्यांची उमेदवारी मागे घेण्यात यावी आणि ओबीसीच्या मताची विभागणी होऊ नये या एका उद्देशाने जे आहे ते आम्ही या ठिकाणी परभणीची उमेदवारी हरिभाऊ शेळकेंची आम्ही मागे घेतलेली आहे. आणि महादेव जानकरांना त्यांचा पक्ष म्हणून नव्हे ते एक व्यक्ती म्हणून, एक ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी
यवतमाळ लोकसभेमध्ये आम्ही आमचे उमेदवार कुणाल जानकर यांची उमेदवारी आम्ही अर्ज दाखल केला होता, पण त्या ठिकाणी बंजारा समाजाचं जवळजवळ 5.5 लाख मतदान आहे आणि बंजारा समाजाचा जो उमेदवार जो आहे त्याला बाकीच्या ओबीसीने पाठिंबा मिळाला पाहिजे, या हेतूने आम्ही आमचा उमेदवार मागे घेतला आणि बंजारा समाजाचे प्राध्यापक अनिल राठोड या ठिकाणी आता एकमेव बंजारा समाजाचे त्या ठिकाणी उमेदवार आहेत, त्यामुळं आम्ही त्यांना सक्रिय पाठिंबा जो आहे त्या ठिकाणी आम्ही अनिल राठोडनं आम्ही सक्रिय पाठिंबा जाहीर करत आहोत. या ठिकाणी आज अनेक ठिकाणी या काही फॉर्म परत घेण्याचे, काही आज शेवटची तारीख होती. चिन्हांचं हे जे आहे आम्हीसुद्धा चिन्हांची मागणी केलेली आहे आमच्या उमेदवारांनी. आता जे काय ही जी लढत आहे ही लढत ही आता स्पष्टपणे काही ठिकाणी तिरंगी होणार आहे, काही ठिकाणी चौरंगी होणार आहे आणि जितक्या जास्त लढती असतील तिथं आमच्या पक्षाचे उमेदवार जे आहेत ते मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत. आमच्या उमेदवारांची धनपेटी मोकळी आहे, पण आमच्या उमेदवारांची मतपेटी जी आहे ती मात्र आपल्याला भरलेली दिसेल, कारण 60% वोट बँक ही ओबीसीची आहे महाराष्ट्रामध्ये, भटक्यामुक्तांची आहे आणि त्याला जर मागासवर्गीय आणि मुस्लिमांचा जर पाठिंबा आम्हाला मिळाला तो आम्ही मागितलेला आहे, कारण मुस्लिम समाजामध्ये सुद्धा जवळजवळ 60% जे आहे ते ओबीसी आहेत आणि म्हणून त्यांचा जर आम्हाला पाठिंबा त्या ठिकाणी मिळाला तर या महाराष्ट्रामध्ये राजकीय क्रांती जी आहे ती आपल्याला झालेली पाहायला मिळेल. आम्ही वंचितच्या उमेदवारांचं काही ठिकाणी आम्ही पाठिंबा दिलेला आहे, काही ठिकाणी त्यांचा आम्हाला मिळालेला आहे. आता एकंदरीत खरं चित्र जे आहे ते आपल्याला उद्या परवापर्यंत एकदम स्पष्टपणे चित्र आपल्याला स्पष्ट होईल. एक निश्चित आहे की आम्ही ही निवडणूक जी आहे ती फार गांभीर्यानं आमचे उमेदवार बारामतीतला उमेदवार जर आपण पाहिला असेल तर 25,000चा मेळावा घेऊन त्यांनी प्रचाराचा नावं त्या ठिकाणी फोडलेलं आहे. माळी समाजाचे आमचे भागवत जे आहेत त्या ठिकाणी 2 ननंद भाऊजाई त्यांच्या लढाईमध्ये हे आमचे 2 प्रस्थापितांच्या विरुद्ध एक विस्थापित त्या ठिकाणी लढाई देत आहेत आणि त्या ठिकाणी ज्या ज्या मतदारसंघात जात आहेत त्या ठिकाणी ओबीसींचे भावी जी लढत होणार आहे आता विधानसभेची त्या ठिकाणी अनेक उमेदवार जे आहेत ते त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी आमच्या पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांची आता लाईन लागलेली आहे. अजूनसुद्धा आमची एवढी मोठी वेटिंग लिस्ट आहे. माढा लोकसभा मतदारसंघ आहे, माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्याकडे 3-3, 4-4 उमेदवार वेटिंग लिस्टमध्ये आहेत, पण अजून महाविकास आघाडीचा जो पण उमेदवार तिथं जाहीर होत नाही आहे तोपर्यंत आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू नये अशी आमची भूमिका झालेली आहे. त्या ठिकाणी आमच्याकडे 4 उमेदवार आलेले आहेत. एक तर प्राध्यापक लक्ष्मण हाके जे आहेत ते आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, ओबीसीचे कार्यकर्ते आहेत. त्या ठिकाणी बाळासाहेब कर्नवळ नावाचे एका साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे उत्तम खांडेकर नावाचे एक आमचे कार्यकर्ते आहेत, धनगर समाजाचे आहेत, त्यांचाही संपर्क दांडगा आहे, ते इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे काशीनाथ देवकाते हे माजी रिटायर्ड सनदी अधिकारी आहेत, त्यांच्या घरामध्ये त्यांची मुलं कमिशनरच्या लेवलचे आहेत, त्यामुळे त्यांचाही मोठा दांडगा त्यांचा संपर्क आहे. अशा प्रकारे जवळपास 4 उमेदवार जे आहे आमच्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवार आहेत. माझ्या मते उद्यापर्यंत महाविकास आघाडीचा जर उमेदवार नक्की झाला तर मग मात्र आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो परवाला माढ्याचा उमेदवारी जे आहे ते परवा नक्कीच आपल्यासमोर आम्ही त्यांचं नाव आम्ही घोषित करतो. धन्यवाद. काय विचारायचं आहे अभिषेक? सर, वंचित संदर्भात तुम्ही घोषणा कधीपर्यंत करणार आहात? एकूणच युतीची चर्चा सुरू होती, मात्र तुम्ही म्हणताय काही ठिकाणी पाठिंबा आणि काही ठिकाणी त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे आणि तुम्ही काही ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला, मात्र युती जी सुरू होती त्या संदर्भात काही चर्चा अजूनपर्यंत दिसत नाही आहे. त्या संदर्भात काय? हे बघा, असं आहे की ही निवडणूक जी आहे या निवडणुकीमध्ये सगळ्या आरक्षणवाद्यांनी एकत्रितपणे येऊन ही निवडणूक लढली पाहिजे या उद्देशातून आम्ही आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या महाएल्गार मेळावे झाले ओबीसींचे, त्यामध्ये लाखांचे मेळावे झाले आणि त्या ठिकाणी आम्ही यापूर्वी भूमिका स्पष्ट केलेली आहे. आंबेडकर साहेबांनी स्पष्ट केलेले आहे, आम्ही स्पष्ट केलेली आहे की ह्या निवडणुकीमध्ये आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान केलं गेलं पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या जवळपास 3 बैठका झाल्या. उमेदवारीविषयी सुद्धा आमची चर्चा झाल्या, पण मध्येच जरांगेंचा विषय आल्यामुळं, कारण आपल्याला माहीत आहे की प्रकाश आंबेडकर हे जरांगेला भेटायला गेले, त्यांनी त्यांच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवला गेला
आणि तो प्रस्ताव ठेवल्यामुळं ओबीसीमध्ये जे आहे फार नाराजी निर्माण झाली आणि त्यामुळं आम्हाला आमची भूमिका स्पष्ट करावी लागली. जर जरांगेशी जर युती होणार असेल वंचित आघाडीची तर मात्र त्या आघाडीमध्ये त्या युतीमध्ये आमचा ओबीसी पक्ष जो ओबीसींचा पक्ष जो आहे तो त्या ठिकाणी त्या युतीमध्ये नसेल अशी भूमिका आम्ही घेतली होती. पण त्यानंतर जरांगेंनी त्यांचा युतीचा प्रस्ताव जो आहे तो नाकारल्यामुळं आता परत युती होण्याचा परत एक मार्ग आमचा मोकळा झालेला आहे. आम्ही आंबेडकरांच्या संपर्कात आहोत. आता हे फॉर्म भरणे हे ते सगळे ह्याच्यामध्ये आम्हीही बिझी होतो, तेही बिझी होते. आता बसून जे आहे आम्ही एकत्रितपणे मार्ग काढण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहील. आम्हाला अजून अपेक्षा आहे की आणि आम्हाला त्याचं अख्ख्या म्हणजे सगळ्या ओबीसी भटकेमुक्त आणि दलित समाजाला सुद्धा अपेक्षा आहे की वंचित आघाडी आणि ओबीसीचा हा जो पक्ष आहे ओबीसी बहुजन पार्टी यांची युती व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. आणि त्यानुसार ही जर युती झाली आमची तर मात्र या महाराष्ट्रामध्ये फार मोठी राजकीय क्रांती जी आहे ती आपल्याला झालेली पाहायला मिळेल. आम्ही अजूनही अपेक्षित आहोत की अजूनही आमची बैठक होऊन ही युती जी आहे आमची जाहीर होईल. MIMचे इम्तियाज जलील यांनी आमचे नेते प्राध्यापक TP मुंडे सर यांच्याशी त्यांची एक चर्चा झालेली आहे. त्यानंतर जे आहे तर आमची ह्या उमेदवारीची गडबड असल्यामुळं पुढे चर्चा झाली नाही. त्यांनी 6-7 उमेदवार काहीतरी त्याने द्यायचं नक्की केलं आहे. पण त्याविषयी आमच्या कोर कमिटीमध्ये अजून चर्चा झालेली नाही. दुसरं एक आमच्याकडे हे आले की शेतकरी नेते राजू शेट्टी यांचाही यांनी आमच्याशी संपर्क केलेला आहे की त्यांनी आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. हातकणंगले मतदारसंघामध्ये ओबीसी बहुजन पक्षाने राजू शेट्टींना पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा प्रस्ताव राजू शेट्टींच्याकडे आलेला आहे. आणि त्यामध्ये राजू शेट्टींचा जो पक्ष आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते जे सांगलीमध्ये ते मला पाठिंबा देतील किंवा आणखीन समजा माढ्यामध्ये आमचा उमेदवार असेल तर माढ्यामध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते आम्हाला पाठिंबा देतील अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव त्यांच्याकडून आमच्याकडे आलेला आहे. उद्या जास्तीत परवापर्यंत जे आहे ते आम्ही भेटून जे आहे त्या ठिकाणी एकत्रित मार्ग जर काढता आला तर तो काढण्याचा प्रयत्न आमच्याकडून निश्चित राहील. त्याविषयीची घोषणा म्हणजे राजू शेट्टींशी आमची युती जी आहे ती युतीची घोषणा आम्ही बुधवारी आम्ही करू. हे पहा, छगन भुजबळ साहेब हे आमचे नेते आहेत, ओबीसी भटक्या मुक्तांचे नेते आहेत. गेल्या 35-40 वर्षे त्यांनी फार मोठं काम जे आहे या आमच्या आरक्षणाच्या संबंधी आमच्या प्रश्नांविषयी त्यांनी लढा दिलेला आहे. त्यामुळे ते कुठल्या पक्षात आहेत याचा आमचं काही देणं घेणं नाही. जर त्यांच्या महायुतीकडून जर त्यांना उमेदवारी देण्यात आली तर त्या ठिकाणी संपूर्ण ओबीसी तिली माळी साळी कोष्टी कुंभार धनगर ओढार सगळे त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार. आणि संख्येचं गणित जर बघितलं त्या ठिकाणी तर मराठा समाजाची संख्या ही फक्त 15% आहे त्या ठिकाणी आणि ओबीसी 60% त्या ठिकाणी आहे. त्यामुळे संख्येच्या गणितामध्ये भुजबळांचा पराभव जो आहे तो करणं तितकं सोपं नाही आहे काय. आणि म्हणून त्यांना पाडणं जे आहे ते पाडण्याची भाषा यापूर्वी पण त्यांच्याकडून झालेल्या आहेत, आजही होत आहेत. पण आम्ही त्यापूर्वी त्यांना उत्तर दिलेलं आहे, जर तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 पाडू. ही आमचं ब्रीदवाक्यच आम्ही केलेलं आहे. त्यामुळे भुजबळांना पाडायच्या नाद करू नये अशी आमची विनंती आहे. कारण हा संघर्ष जो आहे तो आता थांबवायला पाहिजे आणि हा संघर्ष आता थांबेल अशी आम्ही अपेक्षा करतो. जर तशीच वेळ आली तर आता आम्ही सगळे जे आहेत आम्ही त्याच्या नाशिकमध्ये आम्ही स्वतः प्रचारात आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण प्रकरणात महत्वाचे जे मुद्दे आहेत त्यात मग बेरोजगारी असो, शिक्षण असो किंवा महागाई असो हे सगळे डावलले जातात असं मला वाटत नाही. बघा कसं आहे की आता गेल्या 6 महिन्याचं या महाराष्ट्राचं जर आपण हे बघितलं वातावरण बघितलं तर ते फक्त आरक्षणाभोवतीच फक्त गुंडाळ असतं. त्याच्यामध्ये विकासाचे मुद्दे सगळे बाजूला पडलेले आहेत. जो तो उठतोय सरकार पण सगळं त्या आरक्षणासाठी रात्री बेरात्री GR काढायचे, ओबीसीच्या आरक्षणाचं कसे तुकडे
कसे तुकडे पाडायचे आणि कसं त्याचं लुटायचं ह्याचीच फक्त ह्या सगळी सरकारी यंत्रणा गेली 6 महिने यातच बिझी होती. स्पेशल त्या अधिवेशन त्यासाठी घेतलं गेलं. अधिवेशनामध्ये बाकी विकासाचे मुद्दे काहीच घेतले गेले नाही. म्हणजे गेल्या 6 महिन्याचं ह्या महाराष्ट्राचं जे सरकार जे आहे ते फक्त आरक्षण एका मुद्द्यावरच त्या ठिकाणी झालेलं आहे. विकासाच्या मुद्द्यावरती काही चर्चा झाली नाही. विकासाच्या नावानं बोंबाबोंब या गेल्या 6 महिन्यामध्ये या राज्यामध्ये झालेला आहे. आणि म्हणून आमचा मुद्दा हेच आहे की आमची आता आरक्षण वाचवण्याची लढाई आहे. आम्ही डिफेन्स मोडमध्ये आहे. हे आमचं आरक्षण जे आहे ते आता सरकारने GR काढून हे आमचं आरक्षण आता कुणब्यांचे दाखले 57 लाख कुणब्यांचे दाखले घेऊन ते आमचे दिवसा ढवळ्या तेव्हा डल्ला मारलेला आहे. पण ते आता वाचवायचं असेल तर आम्हाला आमच्या आरक्षणाची लढाई जी आता मतपेटीतून आम्हाला आता लढावी लागत आहे. आणि मतपेटीतून लढाई करून ही सत्ता जी महाराष्ट्राची जी आहे ती आम्हाला सत्ता घेऊन त्या सत्तेच्या माध्यमातून पुन्हा आमचं आरक्षण जे आहे ते वाचवण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला आम्हाला नक्कीच यश येईल. सर, काही ठिकाणी उमेदवार मागे घेतले, काही ठिकाणी उमेदवार टाकलेले, तर असं वाटत नाही की याचा फायदा युतीला होईल म्हणून? तेव्हा याचा आमच्या उमेदवारीचा फायदा कोणाला होईल तोटा कोणाला होईल हा आमचा विषय नाही आहे. आमचा विषय आहे की आमची आरक्षणाची लढाई आहे. या सगळ्या प्रस्थापित पक्षाने मिळून आमची वाट लावलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्याच्या विरुद्ध आमची लढाई आहे. आमची लढाई ही कुठल्या एका पक्षाला फेवर करायचा किंवा कोणाच्या उमेदवार पाडायचा विषय नाही. आमची ह्या आरक्षणाची लढाई आणि मतपेटीची लढाई जी आहे ती आम्हाला लढावीच लागेल. कारण दिवसाढवळ्या सगळ्या पक्षांनी जे आहे ह्या ओबीसीच्या आरक्षणाचं 3 तेरा त्या ठिकाणी वाजवलेलं आहे. त्यामुळे कुणाविषयी आम्हाला सहानुभूती नाही आहे. आमचा फटका कुणाला बसेल ह्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आमचं एवढंच मत आहे की आमचा मतही आमचं, नेताही आमचा आणि सरकारही आमचं आणि जो ओबीसी की हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा या भूमिकेतून जो आहे आम्ही आता या महाराष्ट्राचं हे राजकारण जे आहे राजकारणात आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही उतरलेलो आहोत. असं आहे की EVM मशीन ह्या एकंदरीत असा बोलबाला आहे की ह्या EVM मशीन हॅक केल्या जाऊ शकतात. मला आंबेडकर साहेबांनी सुद्धा एक प्रेस घेतली, त्यामध्ये सुद्धा EVM मशीन कशी हॅक केली जाऊ शकते हेही त्या ठिकाणी झालेलं आहे. परंतु आता इलेक्शन कमिशननं जी आहे ती भूमिका घेतलेली आहे की रामायणातलं उदाहरण त्यांनी दिलं की सीता जशी पवित्र होऊन आली त्या दिव्यातून तितकं स्वच्छ ते EVM मशीन आहे. आता प्रशासकीय अधिकारी जर सनदी अधिकारीच अशी भाषा त्याला करायला लागला, पण इकडे एकतर हे मशीन हॅक होऊ शकते असं अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे ही EVMची एक फार मोठी लढाई जी आहे ती लढाई आम्हाला सुरू करायला लागणार आहे. पण ह्या निवडणुकीत ते शक्य नाही आहे. पण कधी ना कधी हे EVMची लढाई जी आहे ती रस्त्यावरती उतरवून सगळ्या जनतेनं ती लढाई हातात घेणं आवश्यक आहे.